या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी, एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार. शरद पवार गटात खळबळ. शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपातील नेते सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन रोज तोंडसुख घेत असतात आणि खडसे देखील त्यांच्यावर प्रचंड टीका करतात. मात्र गेले काही दिवस भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं म्हटलं जात आहे. आता तर एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात आपली भूमिका प्रसारमाध्यमात मांडली. एकनाथ खडसे यांच्या मागे जमीन खरेदी प्रकरणाचा खटला उतरल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांची सून रक्षा खडसे भाजपात आहेत, तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष. सून रक्षा खडसे यांना भाजपानं तिकीट दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका करणं कमी केलं होतं. मात्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावरील टीका थांबवलेली नव्हती. मात्र आता बदललेल्या राजकीय परिघात एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपात यावं यासाठी पक्षश्रेष्ठी स्वतःच पायघड्या घालतायत असं चित्र आहे. या संदर्भात एकनाथ खडसे यांनी आपलं मन मोकळं केलंय. हे मी आधी स्पष्ट करू इच्छितो की मला भाजपात प्रवेश करण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि शेवटपर्यंत राहील. माझे कार्यकर्ते भाजपमध्ये जातील, मी जाणार नाही. माझे कार्यकर्ते इच्छुक आहे असंही एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर अधोरेखित केलंय.